नमस्कार मंडळी, गावरान रेसिपी डुबुक वड्याचा रस्सा बनवूयात। यासाठी मध्यम ते लहान आकाराचे 4 कांदे गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतले। सोबतच 2.5 ते 3 इंच एवढा सुक्या खोबऱ्याचा तुकडाही भाजला। कांदा जरी भाजून घेतला तरी आतमध्ये कडक असा होता, म्हणून थोडेसे तेलात परतवून घेतला आणि सुक्या खोबऱ्याचेही काप करून तांबूस रंगावर, आतमध्येही पांढरट होतं म्हणून तांबूस रंग येईपर्यंत तेलात परतवून घेतले। सोबतच धने, अद्रक, लसूण, कोथिंबीरही वाटण तयार करून घेतलं। गॅसवर कढाई ठेवून तेल गरम झाल्यावर साधारणच तेल गरम आहे तेव्हाच पावडर मसाले घातले। त्यानंतर वाटण चांगलं परतवून घेतलं। थोडंसं वरून चिकन किंवा मटण मसाला घालूयात। परतवून घेतल्यानंतर जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून वाढवून घेतले। चवीनुसार मीठ घालूयात। रश्श्याला उकळी येते तोपर्यंत एका प्लेटमध्ये 1 वाटी एवढं बेसन पीठ, बेसिक पावडर मसाले घालून पीठ भिजवूयात। रश्श्याला उकळी आल्यावर डुबुक वडे सोडूयात। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा। डिटेल व्हिडिओ नक्की बघा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।